आफ्रिकन देशातील इबोला व्हायरसमुळे सध्या देशभरात काय जगभरात भीतीचं वातावरण आहे। याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी जे आहे केंद्र सरकारने ॲडवायझरी जारी करण्यात आली। त्यामध्ये युगांडा किंवा आफ्रिकन देशातून येणारे जे प्रवासी आहेत त्यांसाठी विशेष खबरदारी घेण्याची जी आहे सूचना करण्यात आली आहे। आणि अशाच पद्धतीनं आफ्रिकेतील युगांडामधून आलेल्या एका जे आहे 47 वर्षीय इसमाला जे आहे सध्या नागपुरात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे। खरं तर भीतीचं कुठलंही कारण नाही, मात्र खबरदारी म्हणून हे सगळे उपाययोजना केल्या जात आहे। 47 वर्षीय इसम हा युगांडावरून आला होता, त्यामुळे फक्त खबरदारी म्हणून जे आहे त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे। त्याला कुठलंही लक्षणं नसल्याचं सुद्धा जे आहे मनपाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीने केंद्र सरकारने ॲडवायझरी जारी केलेली आहे, ट्रॅव्हल ॲडवायझरी झाली की त्यामध्ये सगळ्याच ठिकाणी म्हणजे खास करून एअरपोर्ट असो, रेल्वे स्टेशन असो किंवा ज्या एअरपोर्ट किंवा वाया माध्यमातून येणारे ज्या ठिकाणं आहे किंवा आफ्रिकेतून वाया ज्या ठिकाणी पोहोचू शकते त्या सगळ्या प्रवाशांची विशेष खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे। आणि त्या अनुषंगाने सुद्धा नागपुरात जो आलेला होता प्रवासी होता त्याला कुठलीही लक्षणं दिसत नसली तर 21 दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आला आहे, होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आला आहे। आणि पुढे जर त्याला लक्षणं दिसले तर त्यासाठी पुढे कशा पद्धतीने त्याला उपचार देता येईल यासाठी सुद्धा अनुषंगाने जे आहे प्रशासनाने तयारी केली। मात्र घाबरण्याचं कुठलंही कारण नाही, हे फक्त गाईडलाईन असल्यामुळे अशा पद्धतीची खबरदारी घेतली जात असल्याचं सुद्धा मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे। मात्र ज्या पद्धतीने हा व्हायरससाठी कुठलीही लस नाही आणि धोकादायक मानला जातो, त्यामुळे भीती होऊ नये किंवा त्याचा संसर्ग इतर ठिकाणी पसरू नये त्यासाठी हे सगळी जी उपाययोजना आहे ती केली जात आहे। आणि त्याच अनुषंगाने नागपुरात एक जेव्हा 47 वर्षीय प्रवासी आला त्यासाठी खबरदारी म्हणून ह्या सगळ्या ज्या उपाययोजना केल्या जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।